तुमच्या मुलांनी कधी पाऊस मोजलाय का? नाही तर मग आता मोजायला सांगा. कारण पाऊस मोजण्यामध्ये मजा तर आहेच, पण त्याचबरोबर मुलांना निसर्ग विज्ञान याच्याशी जोडता येतं. भवताल गेल्या 5 वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये शेकडो लोक सहभागी होतात आणि निसर्ग विज्ञान याच्याशी जोडले जातात. आपलं पर्जन्यमापक स्वतः बनवणं, आपल्या घराजवळचा पाऊस मोजणं, आपल्या अवतीभोवतीच्या वनस्पती कीटक यांचं निरीक्षण करणं, पावसातले चढ उतार नोंदवणं असा हा उपक्रम. यामध्ये शेकडो लोक विज्ञान निसर्ग याच्याशी जोडले गेले. आता हा उपक्रम शाळेतल्या मुलांसाठी राबवणार आहोत आणि पर्यावरण निसर्ग विज्ञान हे हसत खेळत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या उपक्रमाचं नाव आहे पावसाची शाळा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, काय असेल या पावसाच्या शाळेत? पावसाची शाळा म्हणजे शालेय मुलांनी त्यांच्या घराजवळ शाळेजवळ आणि गावात नेमका किती पाऊस पडतो हे मोजायचं, पाण्याचं मोजमाप करायचं, निसर्गाची निरीक्षणं करायची आणि ती नोंदवायची. वारे वीज आर्द्रता ढगांचे प्रकार नद्या त्यांना येणारे पूर हवामानाचा अंदाज जलस्रोत आणि पावसाळ्यातील गवत झाडं फुलपाखरं कीटक पक्षी हे सारं समजून घ्यायचं. त्यातून मुलांची निरीक्षण क्षमता वाढते, प्रेझेंटेशन स्किल्स तयार होतात आणि डॉक्युमेंटेशन स्किल्स देखील वाढतात. शेती व्यवसाय आहार आरोग्य यावर पावसाचा नेमका काय परिणाम होतो हे शोधायचं. त्यासाठी विविध तज्ज्ञ पुस्तकं पॉकेट गाईड्स आणि वेबसाईटची मदत घ्यायची. हवामान वेधशाळा जुने जलस्रोत धरणं यांना भेटी द्यायच्या. हे सारं म्हणजेच पावसाची शाळा. या सर्व कृती उपक्रमांमधून मुलांचा सर्वांगीण विकास होतो. ते खऱ्या अर्थाने स्मार्ट बनतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात नकळत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. भवताल फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून विद्यालयामध्ये चालू वर्षी पावसाची शाळा हा उपक्रम राबवला. या उपक्रमामध्ये आमच्या विद्यालयाचे 30-32 विद्यार्थी सहभागी होते. या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन अनुभव घेतला. पाऊस किती आणि कसा पडतो, कोणत्या प्रकारचे ढग असतात, हवामानाचा अंदाज कसा असतो, त्याचबरोबर पाऊस किती पडला त्याचं मोजमाप कसं करायचं आणि ते घरगुती उपकरण तयार करून कसं करायचं याचे उत्तम असं प्रशिक्षण घेतलं. त्याचबरोबर पावसाळ्यात दिसणारे पक्षी प्राणी वेगवेगळ्या येणाऱ्या वनस्पती पावसाळ्यात घ्यावा लागणारा आहार या सर्वांच्या विषयी त्यांनी खूप चांगली अशी माहिती एकत्रित केली. त्याची एकमेकांना माहिती दिली आणि सर्व विद्यार्थ्यांनाही माहिती दिली. या सगळ्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना तर फायदा झालाच, परंतु त्यांनी आपल्या घरी की जे शेतकरी कुटुंब आहेत त्या कुटुंबातील व्यक्तींनाही याची माहिती दिली. त्यामुळे पावसाचा अंदाज कोणत्या ढगापासून पाऊस पडतो या सर्वांचा अंदाज त्या शेतकऱ्यांना येऊन त्यांनी आपल्या शेतीमध्ये त्या प्रमाणे दुरुस्ती करण्याचा किंवा त्याप्रमाणे कामं करण्याचाही त्याचा उपयोग झालेला आहे. त्यामुळे आमचे विद्यार्थी पावसाच्या संदर्भात परिपूर्ण झाले आहेत असं मला वाटतं. भवतालने गेल्या वर्षी सातारा पुणे पालघर इथल्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवला. त्यात मुलांनी अनेक कृती केल्या. त्यात ती बरंच काही शिकली आणि आनंदही मिळवला. असं वर्गाबाहेरचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्याही मुलांना आता देणार आहोत. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या मुलामुलींची नावं पावसाच्या शाळेत लगेचच नोंदवा.